म्हणजे फायदा वगैरे काहीच नाही, गोसेवा फक्त खटकाला वगैरे ज्या गायी जातात ना तर इथं आणून सोडतात त्या, म्हणजे बाकड गाई. मित्रांनो बघा, ज्या गायी कसायला वगैरे दिल्या जातात किंवा खटकाला दिल्या जातात, अशा गायी या ठिकाणी सांभाळून बघा, चांगल्या पद्धतीने सांभाळतात. आपल्या घरी सुद्धा दावण नसेल अशा पद्धतीने या ठिकाणी मॅट वगैरे तुम्ही बघू शकता, गायींना मॅट आहेत. काम कसं चाललंय मी आज देखील मी सांगतो, हे काम कसं चाललंय मला कळत नाही. हा एक माझा विश्वास आहे की माझे स्वामी करून घेतात आणि मी फक्त मातीने सांगितलं तुला इथं जायचंय, तुझी योजना जी आहे तू फक्त करायचंय, ऍज अ सुपरवायझर किंवा ऍज अ मॅनेजर मध्ये जायचे, मालक मी आहे आणि ह्या संपूर्ण गोशाळेचे मालक स्वामी समर्थ महाराज आहेत. मी फक्त एक त्यांचा विश्वस्त आहे, ह्या नात्याने मी काम करतो या विषयामध्ये. की ही गायी जी ह्याची सेवा करतात किंवा याच्या ऑब्झर्वेशन मध्ये जी माणसं येतात त्यांना जे आजार आहेत त्या आजाराच्या लक्षणाच्या नुसार ती वनस्पती जंगलामध्ये खाऊन येते आणि गोमूत्र, शेणावाटी, दुधावाटी ते सत्व सगळे त्या माणसांना, त्या मालकाला किंवा त्या कर्मचाऱ्याला दिले जातात आणि त्यातून पूर्णपणे आजार बरे केले जातात. त्यामुळे पूर्वीच असं होतं की स्वयंपाक करताना पहिलं जे चपाती, भाकरी, घास असेल तो पहिला गायीचा काढला जायचा. इकडे मुक्त गोठा आहे मित्रांनो, मुक्त गोठ्यात पण आता इकडे किती गायी आहेत सध्याला? इकडे हे आहेत 150. 100 ते 150 गायी इथं आहेत. साधारण हे कुठून बी येतात महाराष्ट्रातून इथं आणून सोडतात? हो, म्हणजे आपली गोशाळा आपल्या आहे. आजूबाजूचे म्हणजे आता ओळखीन ज्यांना माहिती आहे इथं सांभाळले जातात ते, किंवा कुठं गाड्या पकडल्या हा. त्या पण आणून म्हणजे इथं गोरक्षकांना गाड्या पकडल्या तर. मंडळी, जय जवान जय किसान. आपण पुण्यामध्ये आलेलो आहे, भोसरी या ठिकाणी. मित्रांनो बघा, महाराष्ट्रामध्ये अशी सुद्धा लोक आहेत की गोसेवा म्हटलं तर हिंदू धर्मामध्ये फार मोठी आपली सेवा मानली जाते. शंभूशेठ पवार यांच्या आपण आज ऑफिसवरती आलेलो आहे, गोशाळेवरती सुद्धा जाणार आहे. परंतु गायी आणि गायीपासून जवळपास आज त्यांच्या गोट्यावरती 200 पेक्षा 200 ते 250 गायी आहेत. या संपूर्ण गायींची किंवा गोटा व्यवस्थापन किंवा सगळं संपूर्ण गोशाळेची मुलाखत घेण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो आहेत. आपल्या बरोबर दादा आहेत. दादा, सर्वात प्रथम नमस्ते, जय गोमाता. आपण गोशाळेवरती जाऊन थोडस बोलणार आहे. तर पूर्वी गोशाळा ज्यावेळेस चालू केली त्यावेळेसचा एक किस्सा किंवा हा ग्रंथ आपण बघतोय समोर, या ग्रंथाविषयी तुम्ही थोडस सांगणार आहे? ज्यावेळेस पहिली गोशाळा आमची कवठे माता, त्या ठिकाणी धालगाव म्हणून आहे, त्या ठिकाणी दुष्काळग्रस्त भाग असताना त्या ठिकाणी पहिली गोशाळा आमची तिथं गोशाळा होती, अगोदर सुरुवात केली. आणि मी असंच सहज गंमत करता करता बोललो आपण गोशाळा करूया म्हणून. पण त्याचा एक आध्यात्मिक जो काय मला अनुभव आला वेगळा असा, की तुला ह्या जन्मात तुला हे काम करायचंय आणि ते मला इंडिकेशन्स मला मिळाल्या, कशा मिळाल्या मला कळालं नाही, पण तुला हे काम करायचंय आणि तू हे काम करत नसून आम्ही हे काम करतोय आणि तू ते काम सोडून कवठेमहांकाळ आम्ही पहिली गोशाळा सुरू केली. त्यानंतर इथं आल्यानंतर कानेवाडीला 2009च्या दरम्यान मी इथं गोशाळा सुरू करूया. गोशाळा सुरू करत असताना एक 2 गायी हडपसरला होत्या. आमचे एक मित्र होते अशोक जगताप म्हणून, ते आपल्याला गोशाळा करायची. तर 2 गायी त्यांनी जे टेम्पोच्या रस्त्यात फिरणाऱ्या गायी होत्या, त्या 2 गायी आणल्या. 2 गायी आणल्यानंतर त्या तिथं आमचं शेड नव्हतं, कुठलं इन्फ्रास्ट्रक्चर कुठलंच नव्हतं. त्या गाय आणल्यानंतर त्या दिवशी दुसऱ्या दिवशी आम्ही शेड बांधायला सुरुवात केली. त्याच्यावेळेस काढले असं की लाकडी बांबू होते, लाकडाची वर गवत टाकलेलं सफराची नैसर्गिक अशी गोशाळा तिथे केली. गवत आपल्याकडे होतं, गवत आणलं गेलं, कडबा आणला गेला. त्या दोन्ही गायांच्या आम्ही ओटी भरल्या आणि ही 2008-9 साली आम्ही ते सुरुवात केली. सुरुवात केल्यानंतर एक 5-10-15 दिवसांनी कोणते ग्रस्त हा धनुमानस ग्रंथ त्यांनी सांगितलं की मंचरवरून मी हा ग्रंथ आणलाय आणि ज्यांनी गोशाळा चालू केली त्यांना हा ग्रंथ द्या. म्हणजे हा पायी चालत डोक्यावरती ग्रंथ त्यांनी मंचर पासून तो ग्रंथ घेऊन आला. आणि मग ती मी हा ग्रंथ बघितला, मला ग्रंथ दिला आणि गोशाळा कशी चालते म्हणण्यापेक्षा ते माझे सद्गुरू स्वामी समर्थ महाराज हे करून घेतात आणि त्यांच्या कृपेने गोशाळा चालू आहे. मला आजपर्यंत जो काय माझा अनुभव आहे
ते स्वामी सेवा म्हणूनच मी त्या गोशाळेकडे पाहतो आणि छान काम आहे, प्रत्येकाने आलं पाहिजे. आजच्या युवा पिढीने ह्यात आल्यानंतर तर खूप त्यांना इंटरेस्टिंग असा हा विषय आहे. ह्यात आल्यानंतर तुमचं मानसिक स्वास्थ्य, मानसिक आरोग्य, तुमचं जे काय आहे ते पूर्णपणे बदलून जाते माणसाचं. म्हणजे ह्या कामात आल्यानंतर जो काय ह्या जन्मातला तुमचं जो काय आहे, हा जन्म जो आहे, त्या जन्मात न भेटणाऱ्या गोष्टी तुम्हाला भेटून जातात आणि हा आनंद सोहळा आहे. गोसेवा करणे हा आनंद सोहळा आहे. त्यातनं पैसे किती मिळते किंवा काय मिळतं, पण त्याच्यापेक्षा जो मनाला भेटणारा आनंद जो आहे ना, त्याची किंमत मी कशात करू शकत नाही. आणि ज्याला आनंद पाहिजे आयुष्यामध्ये त्यांनी गोसेवा करावी, त्यात वेगळं समाधान आहे. आणि त्यांच्या सद्गुरूच्या कृपेने जर त्यांनी ते सुरू केलं तर फारच एक आध्यात्मिक टच म्हणून तुम्हाला खूपशा साऱ्या गोष्टी तुम्हाला आत्मसात होतील. 2 गायीपासून आता किती गायी आपल्या गोशाळेमध्ये? आता जो 200-250 गाय गायी आता आहेत आता गोशाळा. आणि जी आपण सांगलीमध्ये चालू केली ती गोशाळा, ती गोशाळा तिथे आता 10-12 गाय असतील तिथे. ती पण चालूच आहे? ते चालू आहे, 2 गोशाळा चालू आहेत आणि स्वामींच्यामुळे चालू आहे. म्हणजे तुमच्याकडून करवून घेतलं गेलं की तुम्हाला या कामासाठी निवड झाली तुमची अध्यात्माच्या हो मार्गात. हो हो. या कामात जसं की माझ्या वडिलांचं नाव धोंडीराम, त्यांच्या वडिलांचं नाव किसन, त्यांच्या वडिलांचं नाव गोविंद. आता सिक्वेन्सली रामकृष्ण गोविंद नाव आलं बघा, धोंडीराम कृष्ण गोविंद. माझं नाव त्यांनी शंभू ढोले बाळा म्हणले, स्वयंभू शंभू असते. ठीक आहे, तुझ्याकडनं खूप मोठं चांगलं काम करणार आहे. आता आजोबांचं जवळ 50-55 वर्षी पायवारी होती, वडिलांची वारी होती. वडिलांचे गुरु गोंदवलेकर महाराज, मग माझे गुरु स्वामी समर्थ महाराज, माझी भेट झाली त्यांची आणि त्यांच्या नावावर याची गोशाळा चालू आहे. गोसेवा केल्यानंतरचा आनंद जो आहे तो आनंद घ्यायचा असेल तर गोशाळा तुम्ही त्या गोष्टीत तुम्ही जावा, म्हणजे काम करा. ते काम करत असताना अडचण काय येईल असं विचार करूच नका. ते ऑटोमॅटिक काम करून घेतात, ऑटोमॅटिक तुम्हाला पैसे येतील, ऑटोमॅटिक तुम्हाला डॉक्टर येईल, ऑटोमॅटिक कोणतं तुम्हाला सांगायला माणूस येईल. तर तुमचं निश्चित काम पाहिजे. आजही माझी कुठे जाहिरातबाजी नाही, कुठलेही पावती पुस्तक नाही, कोणाला सांगत नाही मी गोशाळा करतो म्हणून. हा ठीक आहे, कोणाला दादा आले बाबा गोशाळावाले गायवाले या, आणि हा जो मान सन्मान मिळतो. आता त्याला बरेचसे प्रयत्न असतात, काही काही वेळेस प्रसंग आहेत, अडचणी आहेत, पण त्याला मोडलं पाहिजे. तर तुम्ही जो पण मोडत नाही तो पण तुम्हाला ती सक्सेस मिळणार आहे. पण ज्यावेळेस तुम्हाला लक्षात येईल अरे हे एवढं सोपं आहे, आपल्याला आवड वाटत होतं पण हे फार सोपं आहे, मग तिथनं तुमची सुरुवात अशी परत जी होते. थांबल्यानंतर सिंहावलं कोण केल्यानंतर, म्हणजे जसं आपण रस्त्याने चालतो आणि किती दूरवर आपण आलो, जर मागं वळून जर पाहिलं सिंहासारखं, आपल्याला असं वाटतं की आपण इथपर्यंत आलो, कसं काय आलो. आणि तिथनं पुढे पळण्याचा जो मार्ग माणसाला मिळतो की नाही तो अप्रतिम आहे. पण जो प्रवासामध्ये सिंहावलं कोण जो पण आपण करत नाही तो पण त्या कामाला तुमच्या काम मार्ग म्हणा किंवा ती प्रगती म्हणा ते मिळत नाही. आणि त्यात गायींच्या गोठ्यात जाऊन बसायचं एक वेगळी आगळीवेगळी गंमत आहे. फक्त ज्यावेळेस गाय जाते त्यावेळेस दुःख एक वेगळं येतं. त्यात निगा राखण्यात आपल्या कामगारांची काम चुकाराई झाली किंवा ह्या सगळ्या गोष्टी नैसर्गिक म्हणून मानायच्या, त्याचा मनात सुद्धा ते दुःख करून घ्यायचं नाही, नाही तर फार त्रास होतो त्याचा. मला देखील खूप खूप त्रास होतो. आपण एवढं सगळं करतोय पण हे कसं काय होतं, कारण ह्या जेवढे आता आजार पण आहेत, केमिकल मिश्र समजा अन्न आलं किंवा मुरगाची एखादी बॅग आली ती फुटली गेली तर त्यातनं ऑटोमॅटिक आळ्या होणं, मोठ्या वासरांना, मोठ्या गायींना काय होत नाही, बारक्या वासरांना तो त्रास होतो. गावामध्ये चरटात एखाद्या गायीचा पाय अडकणं, म्हणजे कुठल्या एखाद्या इंजेक्शन वेळेवर जे दिलं गेलं पाहिजे ते उलटच होते काहीतरी. आता हॉस्पिटल्स नाहीत, हॉस्पिटल नसल्यामुळे काय होतं, समजा एखाद्या गायचा पाय मोडला तर त्याला समजा 100 किलोमीटर गाय घेऊन जायचं म्हणलं, ती जी गाय पहिली जास्त त्रासलेली आहे तिला आणखी डबल त्रास होते, स्ट्रेचरवर ह्या ह्या ज्या गोष्टी ज्या औषध उपचाराच्या गोष्टी ज्या आहेत ना त्या चांगल्या प्रकारे सरकारने त्या दिल्या पाहिजेत. जो औषधोपचार, एक्सरे मशीन्स, ह्या म्हणजे गायींच्या पायाला प्लास्टर करणे, कारण हे कोणाची जरी काय असते, आता बैलगाड्या शिरत होते, आता बैलांचा प्रचंड प्रमाणात बैला मोडतात, सगळ्या गोष्टी होतात, पण त्याच्याकरता औषधोपचार करण्याकरता यंत्रणा नाहीये. ती यंत्रणा तयार झाली पाहिजे. आणि काय होतं की गोसेवक आहे तर गोसेवकांना प्रोत्साहन जाऊन प्रत्येक ठिकाणी त्या कन्सर्न जे काही अथॉरिटी असते त्यांनी जाऊन गोशाळेला व्हिजिट केल्या पाहिजे. त्या गोशाळेच्या काय त्रुटी आहेत त्याला शोधून ह्या तुमच्या त्रुटी आहेत ह्या तुम्ही ह्या करेक्ट करा. ज्या तुमच्या चांगल्या गोष्टी आहेत त्या आणखी चांगल्या कशा करता येतील. ब्रीडिंग तुमचं कशा प्रकारे सुधारला गेलं पाहिजे. ज्या लुप्त होणाऱ्या जाती ज्या कमी होत आहेत त्यांना कसं काय समतोल राखता आला पाहिजे. दूध जनावर दूध कसं जास्त देईल त्याच्यासाठी मार्गदर्शन केलं पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी छोट्या छोट्या गोष्टी आहेत पण त्या जर केल्या ते होऊन जात.
आणि मला एवढं कळतं की ज्यावेळेस तुम्ही एखादं काम करताय ते तुम्ही काम करत नसतं. तुमच्या मुलाच्या बाबतीत सुद्धा ज्यावेळेस आपण जातो किंवा माझ्या मुलाला मी कपडे होतो, काल सहज बोलता बोलता तो दोघं बापले होते, म्हणजे आई त्यांची होती. पोरगं म्हणायचं नाही हे मला हे घ्यायचे ते घ्यायचे, तर ते म्हणले काय कसं, अहो म्हणजे पोराच्या नशिबात तुम्हाला मिळालं ना, म्हणजे हो, तर त्यांनी त्याच्या नशिबात तुम्हाला मिळालं तर त्याला जे पाहिजे द्या, पण काय दिलं गेलं पाहिजे आणि काय दिलं गेलं नाही पाहिजे हे देखील आई वडिलांकडे असायला पाहिजे. तसं आपण ज्यावेळेस गोसेवा करतो तर काय केलं पाहिजे काय नाही केलं पाहिजे, त्या बऱ्याचशा गोष्टी असतात. आणि तुमचा विश्वास पाहिजे सगळ्यात मोठी गोष्ट आहे की सगळ्यात तुमचा मोठा विश्वास. विश्वास पाहिजे की मला हे काम केलं तर मला काय मिळणार. तुम्हाला फक्त आता एवढं हे सगळं मी काय एवढं बोललो एका वाक्यात, तुमच्यावरती विश्वास पाहिजे, तुमचा त्या गायवरती विश्वास पाहिजे, तुमच्या सद्गुरूवर विश्वास पाहिजे आणि तुमच्या कर्मावर विश्वास पाहिजे. एवढं असलं की नाही गोशाळा तर खूप, मग काय सांगायचं. पण ह्या 4-5 गोष्टी तुमच्याकडे पाहिजे. ज्यावेळेस मी हा धनुमानस ग्रंथ दिला त्यावेळेस त्या ग्रंथाच्या सुरुवातीला एक छोटस छानपैकी आहे. ग्रंथ हा तुम्हाला ऑनलाईन बी मिळून जाईल आणि मी असं कुठं मिळतं ते देखील तुम्हाला इथे सगळं सांगतो. त्यांनी ह्या ग्रंथाचं एक थोडक्यात सांगितलं, हे गोमाता तू ऋषियों की सेवा जन्म देने वाली, सुख रूप ऐश्वर्य देने वाली है, तुझमें प्राण के आधार है, हे तू अन्नपूर्णा, तू संपूर्ण पृथ्वी पर निवास करने वालों का दुख को हरण करने वाली है, तेरे अनेक नाम है, तू ही संपूर्ण ब्रह्मांड के भय को दूर करने वाली तथा शुभ करने वाली है, तू सभी मनुष्यों के द्वारा पूजनीय है तथा सभी तेरी कीर्ति को पढ़ते हैं, तेरी अनेक गाथाएं देवता ने भी गाई है. हा धनुमानस ग्रंथाच्या सुरुवातीचा हा सुंदरसा असा लेख आहे. आणि हा ग्रंथ तुम्हाला तिथं सांगितलंय गोरखपूर ग्रंथ प्राप्त स्थल श्री गोपाल गोलोक धाम रामेश्वरी भक्त आश्रम ट्रस्ट, गोविंद धाम शांति विहार अजबपुर काल मथुरावाला रोड देहरादून उत्तराखंड. आणि याचा फोटो तुम्ही जरूर घ्या, त्या फोटोच्या आधारे हा ग्रंथ मागून घ्या आणि याचं वाचन करा. जीवनामध्ये अनेक प्रकारे आपल्याला आनंद या गोसेवेच्या माध्यमातून व या ग्रंथ वाचनाच्या माध्यमातून आपल्याला होईल. मित्रांनो, अनेक जण उद्योगपती आहेत, अनेक पैसेवाली लोक महाराष्ट्रात जगामध्ये आहेत, परंतु गोसेवेसारखी सेवा, ईश्वर सेवाच आपण ज्याला म्हणतो, अशी ईश्वर सेवा दादा करतायत. आज अखंड महाराष्ट्रभर आम्हाला माने सरांना सांगितलं की अशी अशी सेवा चाललेली, मी त्यांना सांगितलं की आपण जाऊया त्या ठिकाणी, जाऊन आपण भेट देऊया. अशीही लोक महाराष्ट्रामध्ये आहेत. खरोखर मी यांचं धन्यवाद देतो. आपण इथून पुढे जाऊन आता गोशाळा बघणार आहे, गोशाळेवरती कसं काम चालतंय, किती गायी आहेत, किती प्रकारच्या जाती, संपूर्ण गोशाळेचा आपण आढावा घेणार आहोत. मित्रांनो, सह्याद्री युथ फाउंडेशन आणि गोशाळा कशी आहे, संपूर्ण गोशाळेचा आढावा घेण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहे. गोशाळेवरती आल्यानंतर एक सर्वात महत्वाचं समाधान वाटलं, कारण निसर्गरम्य वातावरणामध्ये आपण पाठीमागे बघू शकताय ही गोशाळा आहे. शंभूशेठ पवार आज बघा गायीवरती असलेलं प्रेम किंवा गोसेवा करायची म्हणून जवळपास 200 ते 250 गायींची गोशाळा या ठिकाणी आपल्याला बघायला मिळणार आहे. गायींचं कसं नियोजन आहे, संपूर्ण गोष्टी आपण गोट्यामध्ये जाऊन किंवा गोशाळेमध्ये, गोटा शब्द माझा चुकीचा आहे थोडासा, गोशाळेमध्ये जाऊन आपण पाहणार आहोत. इथे लोकांना राहायला हॉटेल. मित्रांनो, या साईडला बघू शकताय जे गोसेवेसाठी जे लोक आहेत, कामगार आहेत, त्यांच्यासाठी क्वार्टर्स वगैरे बांधलेले आहेत. ताई, या जरा 2 शब्द बोला, तिथं काय आहे, कसं कसं काळजी इतका बाजूला खंडे बाबा. केसर घुरे केसर सामान साठवलं, अन्नधान्य कोट्या, जे चारा पाणी लागणार आहे सगळं. कुठून काय
घोड्याचं नाव केसर आहे. या गोशाळेमध्ये प्रत्येक प्रकारचा गोवंश आपल्याला बघायला मिळणार आहे. गायींचं शेड बघू शकता आपण कशा पद्धतीनं बांधणे, संपूर्ण दावणीची बांधणी किंवा शेडची बांधणी, जेणेकरून व्यवस्थित त्यांना वातावरण राहावं अशा पद्धतीची बांधणी. आणि खिल्लार गायी बऱ्यापैकी आहेत, वय झालेल्या सुद्धा गायी आहेत. मित्रांनो बघा, या गोट्यावरती सेवा करण्यासाठी ही मंडळी. ताई नमस्ते. नमस्कार. किती आता गायी आहेत आपल्या गोट्यावरती किंवा काय? आता या गोठ्यावरती 350 गायी आहेत. 350 गायी आहेत, बारीक मोठ्या सर्व. आणि प्रत्येक वेगवेगळ्या जातीच्या गायी आहेत. खिल्लार, गावरान आणि गीर. म्हणजे जो आपला देशी गोवंश आहे तो इथं सांभाळला जातो. काय इथं कसं एवढं मोठ्या यांचा वैरण किंवा एवढा चारा कुठून उपलब्ध होते? आम्ही खर्चाला संपूर्ण. आता साधारण म्हणजे प्रत्येक जातीच्या गायी आहेत, गीर असेल किंवा खिल्लार असेल. देशी गोवंश मध्ये सगळा आहे. देशी गोवंश. साधारण किती चारा लागत असेल दिवसाला? साधारण गायला एक वेळेस 12-13 किलो चारा लागतो, म्हणजे 25-26 किलो एक गायला लागतो एका गायला. आता अशा प्रकारची किती शेड बांधलेली किंवा काय? अशा प्रकारचे आमच्याकडे 3, 4, 5, 6 शेड आहेत. 6 शेड आहेत. बाकी सगळं नियोजन आता आपण करता येईल कामाचं ह्याचं. शेण सगळ्या गोष्टी. याच्यात म्हणजे फायदा वगैरे काहीच नाही, गोसेवा फक्त. तर खटकाला वगैरे ज्या गायी जातात ना, तर इथं आणून सोडतात त्या. म्हणजे बाकड गायी सगळ्या. मित्रांनो बघा, ज्या गायी कसायला वगैरे दिल्या जातात किंवा खटकाला दिल्या जातात, अशा गायी या ठिकाणी सांभाळून बघा, चांगल्या पद्धतीने सांभाळतात. आपल्या घरी सुद्धा दावण नसेल अशा पद्धतीने या ठिकाणी मॅट वगैरे तुम्ही बघू शकता. गायींना मॅट आहेत. आणि संपूर्ण आता या गायी बऱ्यापैकी काही खराब झालेल्या असतात, मग त्या खटकाच्या दारातून पूर्ण कस काढून घेतो आणि मग गाय आणून सोडतो ना इथं. अशा भरपूर गायी येतात आपल्याकडे, म्हणजे मधून अधून इथं आणून सोडत असतील. काय घेऊन जातात का सांभाळायला? नाही, घेऊन वगैरे इथं एकदा आले ना, इथून परत जात नाही गाय, इथंच राहते. इथंच. तुम्ही किती वर्षापासून मी इथे? 10 वर्ष. 10 वर्ष झालं तुम्ही इथे. किती गायी होत्या तुम्ही आला या टायमिंगला? कमी होते तेव्हापासूनच. होय. मित्रांनो बघा, ही गोशाळा म्हणजे बघा, महाराष्ट्रामध्ये कतलीसाठी जाणाऱ्या गायी किंवा अशा गायी या गोशाळेवरती येत आहेत. एक यांच्याकडून गोशाळा घडते, फार मोठं काम आहे. अजून सुद्धा आपण गोशाळा व्हिडिओच्या माध्यमातून दाखवूया. मित्रांनो, गायींबरोबर जी छोटी छोटी वासरं आहेत किंवा लहान लहान बछडे आहेत, या बछड्यांना वेगळी एक जागा आहे. ती सुद्धा तुम्हाला बघा व्हिडिओच्या माध्यमातून बघायला मिळतील. खाली माती पण आहे त्यांना फिरायचं म्हटलं तर. छोटे छोटे बछडे आहेत बघा, वेगवेगळ्या प्रकारच्या गायीमध्ये गावठी गायी असतील, बुजीरपणा करतात. त्याला कधी सोडतो? सकाळी संध्याकाळी. आता पिऊन वगैरे आणि कोण नाही. आली सगळी परत.
मित्रांनो बघू शकताय ओमकार ध्यान म्युझिक सुद्धा लावलेलं आहे. या ठिकाणी मित्रांनो जे आपल्याला सेंद्रिय शेतीसाठी जीवामृत लागतं किंवा इतर गोष्टी या ठिकाणी बनवल्या जातात. त्याच्यामध्ये गुळ आणि बेसन पीठ असतं. हे 10 दिवस रापलं जातं. जमीन टाकलं जाते. आपण जीवामृतची प्रोसेस बऱ्याच जणांना माहिती आहे की बेसन पीठ असेल, वडाच्या झाडाखालची माती असेल किंवा शेण गोमूत्र असेल, ते 10 दिवस गड्याच्या दिशेनं हलवलं जातं आणि त्यापासून जीवामृत तयार केलं जातं. हे जीवामृत सुद्धा या ठिकाणी मित्रांनो तयार होतं. बघा गायी हमरायला लागल्यात आणि सर्वात महत्वाचं म्हणजे या गायी म्हणजे कसाईच्या दारातून वाचवून आणलेल्या गायी, कतलीसाठी गेलेल्या गायी, या सर्व गायी या ठिकाणी सांभाळल्या जातात. इथं तुम्ही खोडा बघू शकता. एखादी गाय बसली तरी तिला या खोड्याच्या द्वारे उभं केलं जातं, उठवलं जातं. ही अशी मशीन सुद्धा या ठिकाणी आहे. हा, काव शिफ्टिंग उचलू शकतो आपण गायी. आता ही कधी आलेली गाय? ही आता झाले 5-6 महिने. नाही आता वयस्कर फार सांभाळून म्हणजे तिच्यापासून काय हा होय तिच्यापासून काय मिळालं अशा गायी सोडून देतात. हा, तिच्यापासून काय नाही. इथं आले आपण फक्त सेवा करायची आहे तोपर्यंत. सेवेला काय कमी पडत नाही. काही नाही कमी पडत. मित्रांनो बघा अशा प्रकारे चांगली जनावर, चांगली गायी कुणीही सांभाळतात, परंतु अशा प्रकारच्या गायी या ठिकाणी या गोशाळेवरती सांभाळल्या जात आहेत. त्याचबरोबर इकडं सुद्धा एक शेड आहे. हा मुक्त गोठा आहे. इकडे मुक्त गोठा आहे. या मुक्त गोट्यात बी बऱ्याच गायी आहेत बघा. इकडे मुक्त गोठा आहे मित्रांनो. मुक्त गोट्यात पण आता इकडे किती गायी आहेत सध्याला? इकडे हे आहेत 150. 100 ते 150 गायी इथं आहेत. साधारण कुठून बी येतात का महाराष्ट्रातून इथं आणून सोडतात? हो, म्हणजे आपली गोशाळा आपल्या आजूबाजूचे म्हणजे आता ओळखीन ज्यांना माहिती आहे इथं सांभाळले जातात ते, किंवा पुढे गाड्या पकडल्या त्या पण आणून म्हणजे इथं गोरक्षकांनी गाड्या पकडल्या तर. मित्रांनो फार मोठं काम आहे. दूध बीत काही नाही दूध वगैरे काय म्हणजे काय पासून दूध वगैरे काय काढणार? वासरांच्या पुरतच. वासरांच्या पुरतच हे सगळं आपल्या स्वतःच्या खर्चानं केलं जातंय. बघा तुम्ही मित्रांनो गायींपासून या काही 1 रुपयाचं उत्पन्न मिळू शकत नाही, कारण या सर्व भाकड गायी येत्या आणि कसाईच्या दारातून आलेल्या गायी यांना जीवदान देण्याचं काम, जर एवढ्या आज 250-300 गायींना जर जीवदान देण्याचं काम फार मोठं काम, आणि अशीही लोक आता सध्याला महाराष्ट्रात आहे. याचा आपल्याला अभिमान वाटला पाहिजे. बघू शकताय फार मोठं काम आहे. गोसेवा ही ईश्वर सेवा मानली जाते. आज बघू शकताय तुम्ही गायी या साधारण 1 ट्रॉलीच्या वरती तर चारा, 1-2 ट्रॉलीच्या वरती चारा लागत असतो. 2 ट्रॉल्या एका टायमाला, एका टायमिंगला. तुम्हाला काय वाटतं, एखादा अनुभव आलेला असतो काम करत असताना किंवा काय गायींच्या? अनुभव तर नाही. म्हणजे मी जशी इथं काम करते ना तेव्हापासून, म्हणजे माझे मिस्टर एक्सपायर झाले तिथं, तेव्हापासून मी काम करते. ऍक्सिडेंट झाला होता त्याच्यानंतर म्हणजे मला काही सुद्धा कमी नाही पडलं आतापर्यंत गायींच्या सेवेमुळे. म्हणजे कुठला असं आजारी वगैरे नाही, काही नाही. 2 मुलं मी सांभाळली. माझी मुलं पण इथं काम करू लागतात सुट्ट्या वगैरे असल्या का. म्हणजे गायींची आहे ना काही सेवा करता करता टाइम चाललाय. मित्रांनो बघा कुठलीच गोष्ट कमी पडत नाही. म्हणजे गोसेवा केली तर यातून कुठलीच गोष्ट कमी पडणार नाही. आणि अशा दिनदुबळ्या गायींना सांभाळतायत आज शंभू दादा असतील किंवा ही सर्व मंडळी. खरोखर यांना चांगला आशीर्वाद आणि पुण्याचं काम हे खरोखर चालू आहे. काहीतरी पाठीमागच्या जन्माचं पुण्य असतं ते तुमच्या हातून एवढं पुण्य घडतंय.
आणि आम्ही बी आलो, आमचं सुद्धा आज हे जगाला दाखवू शकलो, आमच्या हातून थोडं पुण्य घडतंय. मंडळी तसं आपण साताऱ्याहून आज या खेड तालुक्यातील कुठली वाडी कानेवाडी या डोंगरामध्ये कानेवाडीच्या आलेलो ही गोशाळा बघण्यासाठी. तसं सर्वात महत्वाचं आणि मोलाचं काम म्हणजे या माने सरांचं आहे की एवढी मोठी गोशाळा आणि या गोशाळेत एवढं मोठं कार्य होतंय. आज तुम्हाला सुद्धा थोडीशी अध्यात्माची ओढ आहे, गायींविषयी प्रेम आहे, काय ह्या जी चाललेली सेवा आहे ह्याच्याविषयी थोडस काय सांगचाल? नाही, देशी गाय वंशाचं काय असतं वैशिष्ट्य माहिती आहे का याच्यामध्ये? मुळात ह्या गायीला वशिंड असतं आणि वशिंड मध्ये काय असते की सूर्यनाडी पूर्णपणे काय करतं, सूर्याची किरणं जी असतात पॉझिटिव्ह एनर्जी ती ऑब्झर्व केली जाते याच्यामध्ये. आणि सगळ्यात महत्वाचं काय असते की ही गाय जी ही जी सेवा करतात किंवा हे जे ऑब्झर्वेशन मध्ये जी माणसं येतात त्यांना जे आजार आहेत त्या आजाराच्या लक्षणाच्या नुसार ती वनस्पती जंगलामध्ये खाऊन येते आणि गोमूत्र, शेणावाटी, दुधावाटी ते सत्व सगळे त्या माणसांना, त्या मालकाला किंवा त्या कर्मचाऱ्याला दिले जातात आणि त्यातून पूर्णपणे आजार बरे केले जातात. त्यामुळे पूर्वीच असं होतं की स्वयंपाक करताना पहिलं जे चपाती, भाकरी, घास असेल तो पहिला गायीचा काढला जायचा. आणि त्याचं कारण हेच आहे का तर गायीमुळे नवग्रहाचे दोष कंट्रोलमध्ये येतात, पितृदोष काय असेल ते कंट्रोलमध्ये येतात. आणि सगळ्यात महत्वाचं काय की अध्यात्माची ओढ गायीमुळे लागते आणि त्याच्यामुळे काय होते की तुम्हाला पॉझिटिव्ह एनर्जी वाढते. आणि कुठल्याही कामामध्ये सलग जर आपण रोज नाही जमलं आपल्याकडे, एखाद्या वेळेला सलग संकल्प म्हणून 90 दिवस जर गायीची सेवा केली, देशी गाय सेवा, तर तुम्ही ह्याच्या कानामध्ये जे बोलाल तो संकल्प तुमचा पूर्ण केला जातो. याचं वैशिष्ट्य, याचा अनुभव मी घेतलेला आहे. नक्कीच बघा, एकदम मोलाची गोष्ट सांगितली. गोसेवा म्हणजे काय? गोसेवा ही केल्यानं गायीचा तर प्राण वाचला जातोय आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हालाही तुमच्या आयुष्यामध्ये कुठली गोष्ट कमी पडणार नाही. मित्रांनो बघू शकताय गायींसाठी चारा गुटीचं मशीन किंवा जे वर्षभर चारा लागतोय ते स्टोअर करण्यासाठी सेपरेट एक शेड आहे. ते शेड सुद्धा आपण बघू शकतो. अनेक जण आता जातीवंत जनावर पाहण्याच्या मागे आहेत, परंतु अशा प्रकारच्या भाकड गायी किंवा अशी भाकड जनावर यांच्यासाठी करणारी लोक फार कमी येते. हिरवा चारा काय आता इथं शेतातूनच काय गवत लावलेलं हा इथं बरोबर आंबवण असतं, कुटी असते आणि मुरघास असते, भूस. म्हणजे आपला हा भुस्सा, हे आंबवण, कुटी सगळे मिक्स करून टाकायचं असतं. हे घेवड्याचं वगैरे आहे का? सोयाबीन तूर, हरभरा सगळं मिक्स आहे. हे पूर्ण आम्ही आता दिवाळीच्या स्टॉक भरला होता. हा पूर्ण हे भरलं होतं, आता संपत आलं. इथं सोयाबीन काढणी चालू होती ना हा त्यावेळेस. मित्रांनो बघा, गाड्यासाठी चालूच राहते. गाड्या येतच राहणार. ते मुरघास आहे का पॅकिंग मध्ये? आणि हे बैलांच्या द्वारे, ती बैल आहेत त्या बैलांच्या द्वारे चारा वगैरे आणायला. मोठी मशीन 2 आहेत वाटतं या. हा हे गोमूत्र अर्काचं मशीन आहे. कसं काय केलं जातंय ताई? गोमूत्रापासून तो अर्क तयार करतात. हा. म्हणजे कुठल्याही आजारावर ते रामबाण उपाय आहे. आपण इथं रोज काढलं जाते अर्क बनवून. नाही आता सध्या बंद आहे. हा नार्क काढत होता तुम्ही आणि मग बाहेर दिला जातो. बाहेर म्हणजे विकत वगैरे नाही. समजा असं कोणाला पाहिजे वगैरे तर दादांचे मित्र वगैरे येतात ना, मग ते घेऊन जातात. मग गायींचं गोमूत्र असं वरतीच धरायचं आणि मग येतं त्याचा अर्क काढायचं. बघा मित्रांनो, गोमूत्र अर्क सुद्धा काढला जातो. त्याची ही मशीन आहे, वाफेद्वारे गोमूत्र अर्क काढला जातो. ते मुरघास आहे. मित्रांनो, खऱ्या अर्थानं महाराष्ट्रात अनेक गोशाळा बघितल्या, परंतु इथं आल्यानंतर ना महाराष्ट्रात अनेक गोशाळा आहेत, नामवंत गोशाळा आहेत. त्या ठिकाणी चांगल्या गायी पाळल्या जातात, म्हणजे त्या गायीपासून उत्पन्न मिळतंय किंवा 2 पैसे मिळतात किंवा अशा भावनेनं गायी पाळल्या जातात. परंतु या गोशाळेत खरोखर आला ज्या दीनदुबळ्या
किंवा सोडून ज्या गायीपासून काहीच मिळत नाही अशा गायी या गोशाळेमध्ये आहेत. म्हणजे कत्लीसाठी जाणाऱ्या किंवा शेतकऱ्यांना अशाच सोडून दिलेल्या गायी या सर्व जवळपास 250 ते 300 गायी या गोशाळेमध्ये आहेत. मी खरोखर दादा तुमचं धन्यवाद देतो की महाराष्ट्रातील मी आज पहिलीच गोशाळा अशी बघितली असेल की एक अविस्मरणीय अतुलनीय असं काम आहे तुमचं. काय कुठून म्हणजे तुम्हाला एक सांगायचं झालं की तुम्ही आज व्यवसाय करताय, आपला व्यवसाय कंस्ट्रक्शनचा व्यवसाय करत असताना आज कुठून तुम्हाला एवढं हे सुचलं किंवा या गायींसाठी कार्य करावं किंवा काय थोडस काय सांगताल लोकांना? काय कुठलंही काम आपण ठरवून करत नसतो, ते एक कृपा असते ती आपल्याकडे करून घेते. आणि कवटेमाकाळची गोष्ट तिथं ह्याच्यापेक्षाही फार वाईट परिस्थिती, ज्या काळात तिथे पाणी नव्हतं आणि आम्ही गायीच्या विषयी त्या भागात जनजागृती केली की गायीला विकू नका, कसायला देऊ नका. आणि आपला हा वाण हा कमी होत चाललेला आहे. चांगल्या प्रतीच्या गायी आता नाही आहेत. म्हणजे त्या चांगल्या प्रतीच्या गायी ज्या होत्या त्या कतलीसाठी दिल्यामुळं आता गायला गोमाता ह्याचं शेण आणि गोमूत्र एवढं जरी वापरलं आपण तर खूप खूप फायदा आहे. आणि लोकांची एक मानसिकता जी आता कलियुगातली अशी आहे की आता दूध द्यायचं बंद झालं की गाय ते देतात, म्हणजे त्याचा काय उपयोग नाही, 4 पैसे मिळतात म्हणते ते लोक करतात. दुसरं धर्माविषयी किंवा गायीविषयी अज्ञान असल्यामुळे देखील असं आहे की ही गोमाता काय आणि आपला धर्म काय, जोपर्यंत लोकांना धर्म कळत नाही. आता धर्माची व्याख्या सांगायचं म्हणजे ज्यावेळेस ज्ञानेश्वर माऊलींनी सांगितलं की ह्या रेड्यामध्ये आणि तुझ्यामध्ये काय साम्य आहे, तर मग त्याच्यामध्ये आत्मा आहे, माझ्यामध्ये आत्मा आहे. मग रेड्याला भेद बोलून दाखवतो, त्या रेड्याने भेद बोलली, संपूर्ण देशाने पाहिलं. म्हणजे हा जो माणसाविषयी भूतदयाचा जो पाहिजे, हा जो वर्णविधा जातीविधाचा हे बंद झालं पाहिजे. खरा धर्म हा जो आपल्याकडे पूर्वीपासून आहे तो पुन्हा एकदा लोकांना समजून सांगितला गेला पाहिजे आणि ते धर्म आचरण झालं पाहिजे. धर्माचं जर योग्य प्रकारे आचरण झालं तर ही मानव पिढी मानवांना खूप जसं यंत्रमानव जे लोक झालेत ते पुन्हा त्या प्रकृतीत येतील आणि माणूस म्हणून जगण्याची सवय माणसाला असावी. जे आपण लोक पावलं राहिला भाग हे काम कसं चाललंय, मी आज देखील मी सांगतो हे काम कसं चाललंय मला कळत नाही. हा एक माझा विश्वास आहे की माझे स्वामी करून घेतात आणि मी फक्त मातीने सांगितलं तुला इथं जायचंय, तुझी योजना जी आहे तू फक्त करायचंय, ऍज अ सुपरवायझर किंवा ऍज अ मॅनेजर मध्ये जायचे, मालक मी आहे. आणि ह्या संपूर्ण गोशाळेचे मालक स्वामी समर्थ महाराज आहेत. मी फक्त एक त्यांचा विश्वस्त आहे, ह्या नात्याने मी काम करतो या विषयामध्ये. आणि महाराज कुठल्याही प्रकारचं मला काही इथं कमी पडून देत नाही, हा माझा सढळ विश्वास आहे. आणि गोशाळा त्यांच्या कृपेने चाललेली आहे, त्यांच्या कृपाशीर्वादाने चाललेलं आहे. त्यामुळं मी हे काम करत नसून श्री स्वामी समर्थ महाराज हे काम करतात आणि गायींची सेवा करत असताना मी स्वामींची सेवा करतो असं मला वाटतंय. त्यामुळे माझ्या गायी ह्या सुखी आहेत. मित्रांनो बघू शकताय 4 शब्दातच दादांनी सांगितलं. खरोखर एकदम अतुलनीय अशी गोसेवा आहे. ही सेवा स्वामी समर्थांच्या चरणी अर्पण करतो आणि थांबतो. जय जवान जय किसान. आणि मित्रांनो जवळपासच्या भागातील असाल कोणी तर खरोखर एक गोसेवेचं कार्य चाललेलं आहे. या गोशाळेला तुम्ही भेट देऊ शकताय. गायी काय आहेत, गोसेवा काय आहे तुम्हाला या ठिकाणी आल्यानंतर समजेल. जय जवान जय किसान.